मित्रांनो, पुण्यातील एका जुन्या वाड्यात एका कुटुंबासोबत घडलेली एक सत्य घटना आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. पुणे दिवसा कितीही गजबजलेलं शहर असलं तरी जुन्या पुण्याच्या काही बोळांमध्ये रात्रीचा अंधार आजही तसा जिवंत वाटतो. शनिवार वाड्याच्या सावलीतून पुढे जाणारे अरुंद रस्ते, जुन्या वाड्यांची काळवंडलेली लाकडी दारं, उंच भिंतींवरून खाली लोंबकळणाऱ्या जुन्या वेली आणि पावसाळ्यात त्या बोळ्यांमध्ये साचणारा ओलसरपणा. पुण्याच्या जुन्या भागात अशी अनेक घरं आहेत ज्यांच्या भिंतींनी वर्षानुवर्ष कितीतरी कुटुंबांचे सुखदुःख पाहिले आहेत. पण काही घरांच्या भिंतींमध्ये फक्त आठवणी राहत नाहीत, तर काहीतरी अजूनही अडकून राहिलेलं असतं. तर असंच एकदा पुण्याच्या जुन्या पेठेत अशाच एका जवळपास 90 वर्ष जुन्या वाड्यात एक कुटुंब राहायला आलं होतं. त्यांना आधी वाटलं की कमी भाड्यात मोठी जागा मिळाली म्हणजे आपलं नशीबच खुललं, कारण पुण्यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी भली मोठी जागा तीही कमी भाड्यात मिळणं म्हणजे नशिबाचाच भाग. पण काही दिवसांनी त्यांना असं कळालं की त्या वाड्यात फक्त ती एकटेच राहत नव्हती, तर अमोल आणि माधुरी हे पुण्यात नोकरी करणारे एक तरुण दाम्पत्य. अमोल हा खासगी कंपनीत अकाउंटंटचं काम करायचा, तर माधुरी जवळच्या शाळेत शिक्षिका होती. त्यांच्यासोबत अमोलची आई शारदाबाई ही राहत असे आणि त्यांची 2 वर्षाची मुलगी चिमुकली अन्वी तीही त्यांच्यासोबतच राहत होती. अर्थातच या चौघांचं एक खुशाल कुटुंब. पुण्यात घरभाडं वाढत चाललं होतं, त्यामुळं बरा शोध घेतल्यानंतर त्यांना जुन्या पेठेतील एका वाड्याच्या 3ऱ्या मजल्यावर एक खोली मिळाली. खोली क्रमांक 302. वाडा बाहेरून पाहिला की अगदी जुन्या काळाची आठवण करून द्यायचा. जड लाकडी दरवाजे, काळवंडलेल्या भिंती, लांब अरुंद गॅलरी, खाली अंगण आणि घराच्या मागच्या बाजूला एक जुनी वापरात नसलेली दगडी नाली. खोलीत शिरल्यावर सर्वात आधी लक्ष जायचं ते म्हणजे छताला अडकवलेल्या जाड लाकडी तुळ्यांकडे. दिवसा खिडकीतून सूर्यप्रकाश आत यायचा, पण संध्याकाळ झाली की त्या खोलीत एक विचित्र काळोख साचायचा. अमोलने घर पाहताना विचारलं होतं की इथे आधी कोण राहायचं, पण घरमालकाने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि मग नजर चुकवत म्हणाला, अहो जागा जुनी आहे, आधी लोक राहायचे, आता बरीच वर्ष झाली रिकामी आहे. अमोलने फार विचार केला नाही, कारण पुण्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी आणि तेही नोकरीच्या ठिकाणी जागा मिळणं म्हणजे काही कमी नव्हतं. भाडंही परवडणारं होतं आणि जागाही भली मोठी होती, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना नोकरीच्या ठिकाणी आणि तेही पुण्याच्या आतमध्येच घर हवं होतं. त्यांनी सामान आणलं, घर एकदम सजवलं आणि आता नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांना अजिबात कल्पनाही नव्हती की त्या खोलीत त्यांच्या आधी राहणारा एक छोटा मुलगा अजूनही तिथेच होता. पहिले काही आठवडे अगदी सामान्य गेले, पण साधारण महिन्यानंतर शारदाबाईंना अन्वीच्या वागण्यात एक विचित्र बदल जाणवू लागला. अन्वी अनेकदा एकटी बसून खेळायची, पण खेळताना ती नेहमीच खोलीच्या एका कोपऱ्याकडे पाहायची. तो कोपरा दिवसा देखील थोडासा काळोखात असायचा. एकदा तर शारदाबाई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होत्या. अन्वी जमिनीवर बसून बाहुलीशी तिची खेळत होती, पण अचानकच ती खळखळून हसायला लागली. शारदाबाईंनी मागे वळून पाहिलं तर अन्वी समोरच्या रिकाम्या जागेकडे पाहून हात हलवत होती. अन्वी, काय झालं ग? अन्वी हसतच म्हणाली, अगं बघ ना, दादा आला. शारदाबाईंनी हसतच विचारलं, कुठला दादा? अन्वीने त्या काळोख्या कोपऱ्याकडे बोट दाखवलं. अगं तो बघ ना, तो बघ त्या कोपऱ्यात बसलाय. शारदाबाईचं हसू क्षणभर थांबलं, कारण त्या कोपऱ्यात कुणीही नव्हतं. 2 दिवसांनी
माधुरीनेही तो प्रकार पाहिला. अन्वी बिस्किट खात होती. तिने बिस्किटाचा एक तुकडा हातात घेतला आणि हवेत पुढे केला. हे घे. माधुरीने तिला विचारलं, काय ग अन्वी, कोणाला देतेस तू? अन्वीने अगदी सहज उत्तर दिलं, अगं दादाला देते मी. त्यावर माधुरी म्हणाली, कुठला दादा आणि कुठे आहे दादा? अन्वीने पुन्हा त्याच कोपऱ्याकडे पाहिलं आणि यावेळी तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू गायब झालं. ती कुजबुजली, अगं तो बघ ना, तो रडतोय. माधुरीच्या अंगावर काटाच आला. तिने तिला उचललं आणि बाहेर घेऊन गेली. आता हळूहळू घरातल्या वस्तू विचित्रपणे गायब होऊ लागल्या. माधुरीची बिंदीची डबी, अमोलचा पेन, शारदाबाईचा चष्मा आणि अन्वीची खेळणी सुद्धा. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की वस्तू घरातच कुठेतरी पडल्या असतील, पण एक गोष्ट मात्र विचित्र होती. गायब होणाऱ्या वस्तूंपैकी बऱ्याच वस्तू अन्वीच्या खेळण्याशी संबंधित होत्या. एक दिवस तर अन्वीचा छोटासा लाल चेंडू गायब झाला. संपूर्ण घर शोधलं, पण तिचा चेंडू मात्र कुठेही मिळाला नाही. त्या रात्री साधारण 2 वाजता अमोल अचानक झोपेतून जागा झाला, पण तो मात्र डोळे उघडून तसाच पडून राहिला. कसल्याशा आवाजाने त्याला जाग आली होती, पण तो आवाज नक्की कसला होता हे मात्र त्याला कळालंच नव्हतं. आता तो आवाज पुन्हा आला. जणू काचेच्या गोट्या फरशीवर फिरत होत्या. अमोलने माधुरीला हलवलं. अगं ऐकतेस का? माधुरीने हळूवार डोळे उघडले. दोघंही एकदम शांत झाले. तो आवाज आता पुन्हा आला. तो आवाज पलंगाखालून येत असल्याचं त्यांना जाणवलं. अमोलनं धाडस करून मोबाईलचा टॉर्च लावला आणि मग हळूहळू खाली वाकला. पलंगाखाली काळोख होता. त्यानं मोबाईल हात केला, पण आतमध्ये मात्र काहीही नव्हतं. पण फरशीवर एक काचेची गोटी पडलेली त्याला दिसली. ती गोटी जरा जुनी आणि मळकट आणि तिच्यावर काळसर चिकट थर लागला होता. अमोलनं ती हातात घेतली आणि त्याला अचानकच एक कुबट वास आला. जणू काही ओलसर गटारातून काहीतरी कुजलेलं बाहेर काढलं होतं. आता घडणाऱ्या घटना ह्या तिघांनाही थोड्या विचित्र वाटू लागल्या. दुसऱ्या दिवशी शारदाबाईंनी असं ठरवलं, आज आपण स्वतः जागी राहायचं आणि नक्की हे प्रकार का घडतायत याचा छडा लावायचा. आता पुन्हा रात्र झाली. सर्वजण गाढ झोपले, पण शारदाबाई मात्र अजिबातच झोपल्या नाहीत. घड्याळाचे काटे आता हळूहळू पुढे सरकत गेले. जवळपास 2:30 वाजले. घरात पूर्ण शांतता होती. शारदाबाई अन्वीला कुशीत घेऊन पडल्या होत्या आणि तेवढ्यात अचानकच त्यांना वातावरणात एक विचित्र थंडी जाणवली. खोलीतला पंखा तर बंद होता, खिडक्याही बंद होत्या, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरून बर्फासारखी थंड हवा गेली. आणि मग अचानकच शारदाबाईंची डोळे उघडली, कारण आजूबाजूने ओल्या पावलांचा आवाज येत होता. तो आवाज येत होता स्वयंपाकघरातून. कोणीतरी हळूहळू मुख्य खोलीत येत होतं. शारदाबाईंना आवाजावरून जाणवलं हे एखाद्या मोठ्या माणसाचे पाऊल नव्हते, तर हे पावलं नक्कीच एखाद्या लहान मुलाचे असावेत. त्या हलण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण त्यांचं शरीर मात्र अजिबातच हलत नव्हतं. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यांनी फक्त त्यांचे डोळे उघडे ठेवले आणि मग खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून एक आकृती दिसली. ती आकृती होती साधारण 7-8 वर्षाच्या मुलाची. त्यांना आता हलकसं दिसलं की त्याच्या अंगावर जुन्या काळातील मळकट शर्ट, फाटलेली अर्धी पॅन्ट, ओले केस कपाळावर चिकटलेली. त्याच्या पायातून हळुवारपणे पाणी टपकत होतं. तो हळूहळू अन्वीकडे चालत आला. शारदाबाईंच्या डोळ्यात आता भीती भरली. मुलगा अन्वीच्या अगदी जवळ येऊन थांबला. त्यानं मान वाकवली आणि अन्वीच्या चेहऱ्याकडे पाहिलं.
त्याचे ते डोळे नव्हतेच, तर फक्त काळोख, 2 खोल काळे खड्डे. त्यानं थंडगार हात पुढे केला, अन्वीच्या गालाला स्पर्श केला. शारदाबाईंच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांना मोठ्यानं ओरडायचं होतं, पण आवाज मात्र बाहेर पडतच नव्हता. मुलगा हळूच वाकला आणि त्यांच्या कानाजवळ कुजबुजला. ही माझी जागा आहे. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली आणि मग त्याचा आवाज अचानकच रागात बदलला. तिला घेऊन जा. शारदाबाईचं हृदय आता जोरजोराने धडधडू लागलं. मुलाने पुन्हा अन्वीकडे पाहिलं आणि पुन्हा काहीतरी कुजबुजला. माझी खेळणी तिने का घेतली? क्षणातच खोलीतील बल्ब लुकलुकला. एकदा, दोनदा आणि अचानकच बंद झाला. संपूर्ण खोलीत आता पूर्णपणे अंधार दाटला. शारदाबाईंना फक्त अन्वीचा श्वास ऐकू येत होता. आणि मग बल्ब आता पुन्हा लागला. ती आकृती गायब झालेली, पण फरशीवर मात्र पलंगापासून अन्वीच्या उशापर्यंत लहान मुलांची ओली पावलांची ठसे अगदी स्पष्टपणे उमटलेली दिसत होती. सकाळ होताच तिनं ही घटना आपल्या सुनेला आणि अमोलला सांगितली, पण अमोलचा मात्र अजूनही या घटनेवर विश्वास बसतच नव्हता. पण पुढचा प्रसंग इतका भयानक होता की त्याचा सगळा संशय संपला. ती दुपारची वेळ होती. शारदाबाई कपडे धुत होत्या. माधुरी शाळेत गेलेली. अन्वी खोलीत एकटीच खेळत होती. आणि अचानकच आजी, अन्वीची किंकाळी ऐकून शारदाबाई धावतच बाहेर आल्या. आणि डोळ्यासमोरचं दृश्य पाहून त्यांना एक हादराच बसला. अन्वी जमिनीवर पडलेली आणि तिचे दोन्ही पाय कोणीतरी अदृश्य शक्तीने पकडलेले होते. अन्वी मागे ओढली जात होती. हळूहळू नाही तर एकदम जोरात. तिचं संपूर्ण शरीर फरशीवर घासत त्या काळोख्या कोपऱ्याकडे सरकत होतं. अन्वी मोठ्यानं किंचाळत होती, आजी, आजी वाचव मला. शारदाबाईंनी तिचा हात पकडला, पण समोरची ताकद प्रचंड होती. त्या मोठ्यानं ओरडल्या, सोड तिला, कोण आहेस तू? अन्वीचा हात त्यांच्या हातातून निसटत होता. शारदाबाईंनी संपूर्ण ताकद लावली आणि अचानकच कुणीतरी त्यांच्या पाठीवर जोरात लाथ मारली. त्या जोराने पुढे फेकल्या गेल्या आणि समोर जाऊन भिंतीवर आदळल्या. पण त्यांनी अन्वीला सोडलं नाही. त्या क्षणी जुनं लाकडी कपाट स्वतःहूनच उघडलं आणि मग पुन्हा बंद झालं. आणि त्या घटनेनंतर त्या अंधाऱ्या खोलीत एका लहान मुलाचा आवाज घुमला. ती माझी खेळणी आहेत. तिला सांगा पुन्हा हात लावू नको माझ्या खेळण्यांना. ही जागा माझी आहे. शारदाबाईंनी अन्वीला तसंच उचललं आणि धावतच घराच्या बाहेर आल्या. दार बाहेरून बंद केलं आणि तेवढ्यातच घराच्या आतून टकटक असा आवाज आला. तो आवाज होता काचेच्या गोट्यांचा. काचेच्या गोट्या. तो मुलगा फरशीवर जोरात आपटत होता. अमोल आणि माधुरी येईपर्यंत आई अन्वीला घेऊन घरातच गेली नाही. ते दोघं आल्यानंतर आईने घडलेला सर्व प्रसंग एका दमातच त्यांना सांगून टाकला. पण अमोलला मात्र अजूनही आईच्या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण आता मात्र त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्या रात्री अमोलनं वाड्यातील सर्वात जुने रहिवासी दत्तात्रय काकांना गाठलं. त्यांचं वय जवळपास 90. अमोलने 302 नंबरच्या त्या खोलीबद्दल त्यांना विचारताच त्यांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. काही क्षण ते शांत राहिले आणि मग हळूच म्हणाले, अरे, तुम्ही त्या खोलीत राहायला गेलात का? अमोलने होकारार्थी मान हलवली. दत्तात्रय काकांनी एक खोल श्वास घेतला. अरे, तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. मग त्यांनी 40 वर्षांपूर्वीची एक गोष्ट सांगितली. त्या खोलीत एक कुटुंब राहत असे. त्यांचा 7 वर्षाचा मुलगा होता. त्याचं नाव होतं मनोहर. सगळे त्याला प्रेमाने मन्या म्हणायचे.
त्याला काचेच्या गोट्यांचा भयंकर नाद होता. एक दिवस मुसळधार पाऊस पडत होता. त्याचे आईवडील कामासाठी बाहेर गेलेली. मने आता एकटाच खोलीत खेळत होता. खेळता खेळता त्याची आवडती काचेची गोटी अचानकच खिडकीच्या बाहेर पडली. ती खाली असलेल्या जुन्या एका नालीत जाऊन पडली आणि गोटी काढण्यासाठी म्हणून तो खिडकीच्या कठड्यावर चढला. पण दुर्दैवाने त्याचा तिथून पाय घसरला आणि तो खाली कोसळला. खाली पावसाचं आणि गटाराचं घाण पाणी साचलेलं होतं. त्याला वाचवायला तिथं कोणीही नव्हतं, म्हणून त्याचा जागीच मृत्यू झाला. पण त्याची आवडती ती गोटी मात्र कधीच सापडली नाही. दत्तात्रय काका म्हणाले की मन्याचा मृतदेह मिळाला. त्याचे अंत्यसंस्कार झाले आणि त्याचे आई वडील काही दिवसांनी हा वाडा सोडून गेले. एवढं बोलून ते थांबले आणि मग एक दीर्घ श्वास घेत पुन्हा हळू आवाजात म्हणाले, पण मन्या गेला नाही. मन्या अजूनही इथेच आहे. अरे, तो एक लहानगा मुलगा होता. खेळता खेळता त्याचा मृत्यू झाला आणि अकस्मात मृत्यूमुळे तो अजूनही तिथेच राहतो. ते सर्व ऐकून अमोलच्या अंगावर सरसरून काटे आले. आता त्याला कळून चुकलं होतं की इथं राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. अमोलने त्याच रात्री निर्णय घेतला की सकाळ होताच आपण लगोलगच ही खोली खाली करायची. सकाळ होण्याची वाटही पाहायची नाही. पण बाहेर मुसळधार पाऊस होता. सगळे घरातच होते. सामान वगैरे बांधून त्यांनी एका कोपऱ्यात ठेवून दिलं. सगळे एका गादीवर बसले. घरातले सर्व दिवे सुरूच ठेवले. घरात आता रात्रीची बरोबर 2:30 वाजले होते. अन्वी मस्त झोपली होती. त्या तिघांना मात्र अजिबातच झोप लागत नव्हती. आता घड्याळात बरोबर 2:30 वाजले आणि अचानकच मुख्य बल्ब फुटला. संपूर्ण घरात आता अंधार पसरला. अन्वी मात्र झोपेत होती. माधुरीने तिला घट्ट मिठी मारली आणि मग ओल्या पावलांचा आवाज पुन्हा चालू झाला. पण यावेळी आवाज जमिनीवरून येत नव्हता, तर तो आवाज चक्क छतावरून येत होता. अमोलने हळूहळू वर पाहिलं आणि त्याच्या अंगातलं रक्तच गोठलं. लाकडी तुळ्यांवर एक मुलगा उलटा लटकलेला त्याला दिसला. त्याचे केस खाली लोंबत होते. केसांच्या टोकातून काळसर पाणी टपकत होतं आणि त्याचा चेहराही आता आईने सांगितल्यापेक्षा भयंकर दिसत होता. त्यानं मान फिरवली आणि सरळ अमोलकडे पाहिलं आणि मग तो छतावरून सरपटत खाली येऊ लागला. हात, मग खांदे आणि मग संपूर्ण शरीर. तो भिंतीवर उलटा चालत खाली आला. अमोल घाबरूनच मागे सरकला. मनोहरचा आवाज आता संपूर्ण खोलीत घुमला. तू माझ्या जागेत का आलास? माधुरीने अन्वीला घट्ट पकडलं. मनोहर आता अगदी त्यांच्या जवळ आला होता. आईच्या अंगावरही काटे आलेली. तिच्या तोंडातून तर शब्दच फुटत नव्हते. त्यानं हात पुढे केला. माझी गोटी द्या, माझी गोटी. त्याचा आवाज अचानकच किंचाळीत बदलला. माझी गोटी कुठे आहे? अमोलला अचानक पलंगाखाली सापडलेली ती काचेची गोटी आठवली. त्यानं झटक्यातच जाऊन ती गोटी ड्रॉवर मधून बाहेर काढली. क्षणभर मनोहर त्या गोटीकडे पाहतच राहिला. त्याची नजर त्या गोटीवर खिळली. अमोलने ती गोटी त्याच्याकडे फेकली. गोटी जमिनीवर पडली. मनोहरची आकृती अचानकच थरथरू लागली. त्याच्या तोंडातून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली. खिडक्या आपोआपच उघडल्या. दारं जोरात आपटू लागली. घरभर गोटे फिरण्याचा आवाज घुमला आणि पुढच्या क्षणी सगळं काही शांत झालं. ते तिघेही मनोमन देवाचा धावा करू लागली. त्या खोलीत आता गटारासारखा कुबट वास राहिला. अमोलने एक क्षणही न दवडता लगोलगच घराचं दार उघडलं. सर्वजण पावसातच धावत वाड्याच्या बाहेर आले आणि ते रात्रभर शेजारच्यांच्याच घरी राहिले. शेजाऱ्यांना त्यांनी घडलेला सर्व प्रसंग सांगितला. त्यावर शेजाऱ्यांनी त्यांना सांगितलं
अहो मालकाला तरी माहीत आहे, पण तो भाडेकरूंच्या नादात त्यांना काही सांगतच नाही. रात्रभर ते तिथेच राहिले आणि सकाळ होताच त्यांनी ती खोली खाली केली. आता त्याने एका बिल्डिंग मध्ये रूम घेतली आहे, पण आता त्याला पुन्हा पुन्हा तसला काहीही अनुभव आला नाही. पण तो प्रसंग अजूनही आठवला की त्या तिघांच्या आणि अन्वीच्याही अंगावर सरसरून काटे येतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही नक्की दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. धन्यवाद.